लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. 14 जून 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी आणि अंमलदार हद्दीत अवैधरित्या एमडी विक्री करणारे इसम यांची माहिती काढत गस्त करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रिक्षा क्रमांक MH15 FU 9292 या रिक्षामध्ये बसून इसम नामे सुमित धाईंजे तसेच शाकीर सय्यद यांच्याकडे एमडी अंमली पदार्थ असून ते नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक एमडी पावडर अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता येणार आहे. त्यावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे आणि टीम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे खात्री केली असता दिनांक 14 जून 2025 रोजी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक येथे इसम नामे सुमित अशोक धाईंजे वय वर्ष 27 राहणार जाधव यांच्या चाळीत लोखंडेमाळा हनुमंतनगर उपनगर नाशिक रोड नाशिक हा 22,500 रुपये किमतीचा 4.5 ग्रॅम वजनाचा एमडी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ तसेच इसम 2 शाकीर हसन सय्यद वय वर्ष 32 राहणार विनस सोसायटी वडाळगाव चौफुली वडाळगाव नाशिक हा 20,000 रुपये किमतीचा 4 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ असा एकूण 42,500 रुपये किमतीचा 8.5 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ विक्री करण्याकरता बेकायदेशीररित्या घेऊन कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्याकडून 1,50,000 रुपये किमतीची रिक्षा आणि 20,000 रुपये किमतीचे मोबाईल फोनसह एकूण 2,12,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तरी आरोपितांविरुद्ध सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांनी आडगाव पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे जप्त मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.